उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि आपल्याच पक्षातील शिंदे गटातील 2 मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। नाशिकमधील भोंदूबाबा आणि अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि 2 मंत्र्यांवर जिल्ह्यात पक्षाची कमी होत असलेली ताकद पाहता एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आलेले निकाल पाहता शिवसेनेतील अकार्यक्षम 2 मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही। या निवडणुकीत शिंदे पायाला भिगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात प्रचारासाठी गेले, मात्र काही मंत्री आपल्या जिल्ह्यात तळ ठोकून असतानाही पक्षाच्या जागा आल्या नाही। नागपूर अधिवेशनावेळी शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता पक्षात नाराजी नाट्य नकोच म्हणून फेरबदल केले नाहीत। मात्र जिल्हा परिषदेपूर्वी शिंदेंनी मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिले होते। मात्र जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही काही मंत्र्यांना आपला गड राखता आला नाहीये। एकनाथ शिंदे नाराज असलेल्या दोन्ही मंत्र्यांकडे महत्वाची मंत्रिपद असताना त्यांना राज्यभरात चमकदार कामगिरी करता आली नाही। लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निकालानंतर शिंदेंकडून आता अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे। येणाऱ्या काही दिवसात शिंदे मंत्रिमंडळात बदल करून नव्या व पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रिपदाची धुरा देण्याची शक्यता आहे। यासाठी काही इच्छुक शिंदेकडे लॉबिंग करत असल्याचं कळतंय। आता शिंदे सेनेच्या मंत्रिमंडळात कोणाला लॉटरी लागते आणि कोणाचा पत्ता कट होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे। तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दीपक केसरकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या नंतर पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे। दीपक केसरकर यांना पक्षातील वरिष्ठांकडून समज देण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे। चुकीच्या व्यक्तीची भेट घेऊन आणली असे अनेक नेत्यांचं मत आहे। तर अशोक खरातवर कडक कारवाई व्हावी असं पक्षांमधील बड्या नेत्यांचं मत असल्याचं समोर येत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।